अरुण, खरं तर अतिशय धक्कादायक आणि गंभीर प्रकार पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात घडला आणि त्यानंतर आता विरोधकांकडून टीका होते। ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी केबिनची तोडफोड केली। सध्या स्वारगेट बस स्थानकात काय चित्र पाहायला मिळतं? संताप व्यक्त केला जातोय। स्वारगेट परिसरामध्ये आता आपण आहोत। या स्वारगेट परिसरामध्ये इथे आंदोलन करण्यासाठी म्हणून हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे कार्यकर्ते आणि त्यांनी आता इथे म्हणजे या परिसरात ज्या घटना घडतात त्याला कारण म्हणजे इथली सुरक्षितता जी आहे, घटना घडतात त्याला कारण म्हणजे इथली सुरक्षितता जी आहे ती अतिशय तोटली अशी स्वरूपाची आहे। इथली सुरक्षा रक्षक काही उपयोगाचे नाहीत आणि त्याचा निषेध म्हणून त्यांनी इथे सुरक्षा रक्षकांची केबिन देखील फोडलेली आहे। आणि त्याशिवाय ही एक बस जिथे मागे दाखवण्यात आलेली आहे त्या बसमध्ये ही बस गेली कित्येक महिने इथे पडलेली आहे। या बसमध्ये गैरप्रकार चालतात असं त्यांचं म्हणणं आहे। आत्ता आपण ही बस इथे सुरक्षा नाही असं तुम्हाला काय पोलीस पुण्याचे काय करत नाहीत असं तुम्हाला मध्यवर्ती स्वारगेट सारख्या स्थानकावर जर असं होत असेल तर बाहेरच्या ठिकाणी काय होत असेल? महिलांनी जायचं कुठे? महिलांना सुरक्षा देणार कोण? तर महिलांचे प्रश्न आहेत, कार्यकर्त्यांचे प्रश्न आहेत आणि त्याचा संताप व्यक्त करतायत। इथे अशा पद्धतीनं वातावरण ते आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं महिला आणि कार्यकर्ते त्यांनी आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। ते पोलिसांचा निषेध करतायत, सुरक्षा यंत्रणेचा निषेध करतात, आणि राज्य सरकारचा देखील निषेध करतायत। अरुण, खरं तर अतिशय गंभीर असा प्रकार या सगळ्या ठिकाणी घडला होता स्वारगेट बस स्थानकामध्ये। तिथल्या आता कार्यकर्त्यांनी नेमकी काय मागणी केली, काय स्थिती आहे सध्या? एक तर महत्त्वाची बाब म्हणजे की केवळ स्वारगेटच नाही तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे पुण्यातलं कुठलंही बसस्थानक असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा गर्दीचं ठिकाण असेल तिथे गस्त वाढवली गेली पाहिजे, तिथे सुरक्षा पुरेशा प्रमाणात वाढवली गेली पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या घटनेतील आरोपीला जर त्याची आयडेंटिटी या ठिकाणी पोलिसांना कळलेली आहे, तो कोण आहे, त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे, त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्याच्यावरती कठोरात कठोर त्याला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। नक्कीच अरुण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता पुढे नेमकी कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे।